हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एनर्जी रिसोर्सेस, जी ऊर्जा संसाधनं किंवा ऊर्जेचं उत्पादन आणि त्याची गरज किंवा ओव्हरऑल त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे. तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की एनर्जीचं जितकं जास्त कन्झप्शन तितका तो समाज किंवा तो देश हा जास्त सुधारलेला आहे, प्रगत आहे किंवा डेव्हलप्ड आहे असं समजलं जातं. तर एनर्जी इंडेक्स नावाची एक कन्सेप्ट आहे आणि तो इंडेक्स जितका जास्त तितकी डेव्हलपमेंट जास्त. तर आज आपण संपूर्ण पृथ्वीवर वेगवेगळ्या देशांमध्ये एनर्जीला खूप डिमांड आहे आणि हे एनर्जी प्रोडक्शन वेगवेगळ्या मार्गांनी, मग ते रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस असतील किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस असतील, यांच्यामार्फत केलं जातं. तर प्रत्येक एनर्जी प्रोडक्शनला काही मेरिट्स आहेत, डिमेरिट्स आहेत, फायदे, तोटे आणि खर्च, ओव्हरऑल त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम, या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो, केला जातो. तर मी एक म्हणेन की जितकी जास्त ग्रोईंग नीड आहे, एनर्जीचं डिमांड आहे, तितक्या जास्त अपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत, तितके जास्त सायंटिस्ट, नव्या टेक्नॉलॉजीज, त्याला बनवणारे इंजिनियर्स, त्याला लागणारे वेगवेगळे एक्सपर्ट्स, स्पेशली एनर्जी इफिशियन्सीच्या बाबतीत आजकाल बोलतो आपण, एनर्जी कॉन्झर्वेशनच्या बाबतीत बोलतो, एनर्जी प्रोडक्शनपासून ते टिल एंड यूज ऑफ एनर्जी, ओके, फायनल शेवटच्या घटकांपर्यंत ती एनर्जी कशी पोहोचवली जाते, असं यामध्ये बऱ्याचशा प्रकारच्या अपॉर्च्युनिटीजसुद्धा आहेत, हे मला सांगायचं आहे. तर आपल्याला एनर्जी लागते फॉर कूलिंग पर्पज, हीटिंग पर्पज, ॲग्रिकल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये एनर्जी लागते, इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीजमध्ये एनर्जी लागते, मायनिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्ट्स असतील, ट्रान्सपोर्टेशनसाठी लागते, लाईटनिंगसाठी लागते. तर मुख्यत्वे करून तुमच्या हा पॉईंट लक्षात येईल की जगातली जवळपास मॅक्झिमम एनर्जी प्रोडक्शन हे आजही, म्हणजे जग गेल्या 30 वर्षात 40 वर्षात बदललेलं आहे, खूप बदललेलं आहे, पण इतकंही नाही बदललं की आपण कोल किंवा नॅचरल गॅसला आपण बदलू शकलो आहोत. आजही मोठ्या प्रमाणात जगाची एनर्जी डिमांड किंवा एनर्जीच्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन, हे त्याचा रॉ किंवा ओरिजिनल सोर्स असतो कोल, हे इथं मला सांगायचं आहे. आणि कोलमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषणही घडून येतं, ही गोष्ट चांगली लक्षात ठेवा. जितकी लाईफस्टाईल जास्त लक्झरियस असते तितकं जास्त प्रमाणात एनर्जीचा डिमांड असतो, एनर्जीचा वापर असतो. डिमांड हा तुम्ही बघाल कारसाठी असतो, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटसाठी असतो, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटसाठी असतो, ट्रान्सपोर्टेशनसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर मोर नीड्स जितक्या, ज्या समाजाच्या, ज्या देशाच्या गरजा जास्त, तितका एनर्जी कन्झप्शन जास्त, हे योगानं आलंच, ते ठरलेलं आहे. एनर्जी रिसोर्सेसचं वर्गीकरण दोन गोष्टींमध्ये केलं जातं. एक रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस आहे आणि दुसरे आहेत नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. तर रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसमध्ये आपण सोलार एनर्जीचा उल्लेख करतो. सोलार एनर्जी आहे, सौर ऊर्जा, बायोमॅस एनर्जी आहे, त्यानंतर बायोफ्युएल्स आहेत, विंड एनर्जी आहे, टायडल एनर्जी आहे, हायड्रो पॉवर जनरेशन हे सुद्धा रिन्युएबल एनर्जीमध्ये येतं. त्यानंतर ओटेक, ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्जन, जिओथर्मल एनर्जी आहे, हे रिन्युएबल आहेत. हे न संपणारे, एका अर्थानं न संपणारे एनर्जी रिसोर्सेस आहेत. सूर्याची एनर्जी ट्रिमेंडस, म्हणजे पोटेन्शियल, म्हणजे संपूर्ण जगाची पुढच्या बिलियन्स ऑफ इयर्सची गरज एकटा सूर्य भागवू शकतो, टू मच. आणि सूर्य आहे म्हणून तर आज आपली पृथ्वी आहे किंवा आपण इथं आहोत, सोलर सिस्टीम आहे. दिस इज ओव्हरऑल पार्ट ऑफ युनिवर्स. आणि हे जग कसं चालतं, त्याचे काय प्रिन्सिपल्स आहेत, थोडं जाणून घ्या कधी वेळ मिळाला तर. या रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसना आपण नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी रिसोर्सेस असंही म्हणतो. तर वूड किंवा बायोमास, पार्ट ऑफ वूड म्हणतो, हा रिन्युएबल आहे, कारण जंगलं
कट झाली, जरी डिफॉरेस्टेशन झालं तरी ते पुन्हा येतात, आपण पुन्हा लावतो. स्पेशली एनर्जी प्लांटेशनचा भाग याच्यामध्ये येतो. नॉन कन्व्हेन्शनल रिसोर्सेस असं यांना आपण म्हणतो. पुढचं आहे ते की नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. तर याच्यामध्ये कोल आहे, क्रूड ऑइलपासून तयार केलं जाणारं पेट्रोलियम, नॅचरल गॅस आहे आणि न्यूक्लिअर फ्युएल्ससुद्धा याच्यामध्ये मोडतात. आपण युरॅनियम, थोरियमचा वापर मुख्यत्वे करून एनर्जी प्रोडक्शनसाठी करतो आणि ह्यांना नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस असं म्हणतात. तर स्पेशली युरॅनियम आणि थोरियम हे संपणारे साठे आहेत. जरी ट्रिमेंडस पोटेन्शियल यांच्यामध्ये असलं, त्याचे रिझर्व्ह अजूनही इन फ्युचरमध्ये सापडतील, पण त्याच्यावर रिस्ट्रिक्शन्स असतात. त्याच्या वापरांवर आणि ओव्हरऑल प्रोडक्शनवर इंटरनॅशनल एजन्सीचा खूप वॉच असतो. मी इथे एक उदाहरण सांगेन की फ्रान्स आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टरद्वारेच एनर्जी प्रोड्यूस करतो. रिन्युएबल रिसोर्सेसमध्ये पहिल्यांदा वळेन टुवर्ड्स दी सोलार एनर्जी. तर सोलार एनर्जी हा अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी आहे. सूर्य आहे म्हणून आपण सर्व आहोत. तर या सूर्यापासून मी पुन्हा सांगेन की संपूर्ण जगाची गरज आपण स्पेसमध्ये जर हार्नेस करू शकलो तर एकटा सूर्य पुढच्या काही बिलियन वर्ष ती गरज पूर्ण करू शकतो. तर रफली आपल्या भारतामध्ये ॲम्पल अमाऊंट ऑफ सोलार एनर्जी अवेलेबल आहे. 1353 वॅट्स पर मीटर स्क्वेअर कंटिन्युअसली येत असते. आपण ट्रॉपिकल क्लायमॅटिक झोनमध्ये मोडतो. हार्नेसिंग टेक्नॉलॉजीज आजकाल खूप डेव्हलप होत आहेत. इवन तुम्ही बघाल की युरोपियन देश जे थंड सबट्रॉपिकल क्लायमेटमध्ये येतात तरीसुद्धा तिथं सोलार एनर्जीवर मोठ्या प्रमाणावर रिसर्च चाललेला आहे आणि भारत देशानं काही युरोपियन कंट्रीजबरोबर करार पण केलेले आहेत, ॲग्रीमेंट्स केलेले आहेत. वी आर पार्ट ऑफ दॅट अलायन्स, इंटरनॅशनल अलायन्स जो झालेला आहे. तर सोलार सेल्स असतील किंवा फोटोवोल्टाईक सेल्स असतील यांचा वापर सोलार एनर्जी प्रोडक्शन, कन्व्हर्जन्स, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही ऐकलं असेल. सोलार पंप ऐकलेले असतील, सोलार वॉटर हीटर, सोलार इलेक्ट्रिक पॉवर हाऊसेस तुम्ही इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन करण्यासाठी. त्यानंतर तुम्ही कुकर, दॅट इज व्हेरी सिम्पल कॉमन गोष्ट आहे. सोलार फर्नेसेसच्या बाबतीत तुम्ही ऐकलं असेल आणि हे सर्व आजकाल अतिशय मोठ्या प्रमाणात रिसर्च जे सोलार PV टेक्नॉलॉजी, फोटोवोल्टाईक सेल्सवर चाललेलं आहे. मी तुम्हाला पुढे सांगेन की विंड एनर्जी हा एक रिन्युएबल एनर्जी रिसोर्स आहे. कमीत कमी 15 किलोमीटर्स पर आवर इतकं त्या विंडचं स्पीड असेल तर ते टर्बाईन्स फिरतात आणि त्या टर्बाईन्समार्फत एनर्जी प्रोडक्शन, जे विंड फॅन्स, त्याचे ब्लेड्स ते फिरून झाल्यानंतर ती छोट्या टर्बाईन्समध्ये ती एनर्जी, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. तर एक जर जे सिंगल युनिट असतं त्याला आपण विंड मिल म्हणतो आणि जर तसंच अनेक विंड मिल्स एकाच ठिकाणी असेल तर त्याला आपण विंड फार्म म्हणतो. चाळकेवाडीच्या साईडला मोठ्या प्रमाणात विंड फार्म्स आहेत. इवन दुसऱ्या बाजूला सुद्धा हायवेच्या तुम्हाला दिसतील. आणि आजकाल बऱ्याचशा मोठ्या हिल टॉप्सवर विंड फार्म्स हे डेव्हलप केलेले आहेत आणि इन फ्युचरसुद्धा वेगवेगळ्या प्रायव्हेट कंपन्या आणि त्यांच्या कोलॅबरेशननुसार इन सपोर्ट विथ गव्हर्मेंट एजन्सीज आणि ओव्हरऑल हे आपल्याला बघायचं की गव्हर्मेंट किती प्रमाणात सपोर्ट करतं किंवा इन्व्हाइट करतं. आपल्या इथल्या देशातल्या कंपन्या असतील किंवा बाहेरच्या देशातल्या कंपन्या असतील. तर याचे विंड मिल्सचे पक्षांवर किंवा पाऊस कमी पडतो असे काही इश्यूज किंवा मुद्दे डिस्कस केले गेले होते. भविष्यातही काही त्याच्यापासून होणारे तोटे स्पेशली पक्ष्यांसाठी जे आहेत ते रिसर्च त्याच्यावर केला गेलेला आहे आणि ते कसे कमी करता येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्पेशली मी मगाशी सोलार PV पॅनल्स किंवा सोलार एनर्जीचे जे काही युनिट्स आणि टेक्नॉलॉजी आहे त्याच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात एनर्जी लागते, वेस्ट तयार होतात. सो जरी आपण यांना म्हणत असेल रिन्युएबल आहेत आणि क्लीन सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन आहे तरी त्याचे काही तोटे असतात आणि त्याच्याविषयी मी नंतर कधीतरी बोलेन. तर
क्लीन सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणून सोलार, विंड किंवा रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसकडे आपण या एका अर्थानं बघू शकतो. हायड्रो पॉवर, तर हाय प्रेशर पाण्याचं जेव्हा येतं दोन डोंगरांच्या मध्ये, जनरली आपण पाहतो की धरणं ही पश्चिम महाराष्ट्रात किंवा हिमालयन रिजनमध्ये, तेहरी एक सर्वात उंच धरण आहे, उंच ठिकाणी बांधलेलं, त्याची हाईटसुद्धा वाढवली गेली काही वर्षांपूर्वी आणि टप्प्याटप्प्यानं. भाकरा हे इन टर्म्स ऑफ कपॅसिटी भारतातलं एक मोठं धरण आहे. आपल्या महाराष्ट्रातलं उजनी मोठं धरण आहे. कोयनाची सुद्धा इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन कपॅसिटी ही महाराष्ट्रात माझ्या माहितीप्रमाणे सर्वात जास्त आहे. आणि नंतरही काही युनिट्स टप्प्याटप्प्यानं त्यांनी इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शनचे युनिट्स किंवा टर्बाईन्स ते वाढवलेले आहेत. तर मल्टीपर्पज डॅम्स, याला आपण बिग डॅम्स म्हणतो, मीडियम डॅम्स आणि स्मॉल डॅम्स अशा प्रकारचे असतात. तर मल्टीपर्पज डॅम्सचे बेनिफिट्स हे लाँग टर्म असतात. भविष्यात पुढच्या काही दशकात आणि दशकांवर त्यांचे लोकांच्या डेव्हलपमेंटसाठी, ओव्हरऑल समाजाच्या लोकांच्या एम्प्लॉयमेंट असतील, बिझनेस इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट असेल, आपल्या देशाचं एक ओव्हरऑल एनर्जी प्रोडक्शन वाढलं तर ओव्हरऑल तो समाज पुढे जातो, इकॉनॉमी डेव्हलप होते, सोशल अपलिफ्टमेंट होते. तर हाच पर्पज होता मल्टीपर्पज डॅमचा. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहाल की सर्व ठिकाणी डॅम्स कन्स्ट्रक्ट केले गेलेले आहेत. तर हे सुद्धा क्लीन सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन आहे. यानंतर मी तुम्हाला सांगेन की टायडल एनर्जी. सो हाय टाईड आणि लो टाईड यांच्यातला जो डिफरन्स असतो, याच्याद्वारे ते टायडल बॅरेज असतात, ते फिरून एनर्जी प्रोडक्शन होते. ओटेक करोजन, सॉल्टी सी वॉटर इज मोर करोजिव्ह आणि तो एक त्याचा तोटा असतो. पण एक होपफुल वे ऑफ इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन म्हणून आपण टायडल एनर्जीवर बघतो. आपल्या स्पेशली युरोपियन, ऑस्ट्रेलिया असेल किंवा USA नियरबाय कंट्रीज, डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये जवळपास सर्व प्रकारचे एनर्जी टेक्नॉलॉजीज, त्याचा रिसर्च हा वाढलेला आहे. अँड दे आर प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस टू अदर वर्ल्ड ऑल्सो. आणि असंच होत आलेलं आहे. ओटेक नावाची आणखी एक रिन्युएबल एनर्जी रिसोर्समध्ये म्हणेल मी त्याला म्हणेन ओशन थर्मल एनर्जी कन्व्हर्शन टेक्नॉलॉजी. तर 20 डिग्री सेल्सिअस 20 डिग्री सेल्सिअसचा डिफरन्स हा अप्पर सरफेस वॉटर टेम्परेचर जे असतं आणि बिलो डीप वॉटर बॉडीज टेम्परेचर. प्रेशर ऑफ द गॅस विच इज जनरेटेड इज यूज्ड टू रन द टर्बाइन्स अँड प्रोड्यूस दी इलेक्ट्रिसिटी. तर मी जिओथर्मल एनर्जीच्या बाबतीत बोलेन की हॉट रॉक्स जे असतात त्या हॉट रॉक्सचा एनर्जीचा वापर आपण इलेक्ट्रिसिटी कन्व्हर्शनमध्ये करू शकतो. एका बाजूला लिक्विड सोडून दुसऱ्या बाजूनं जे काही प्रेशराइज्ड एअरवर येते ते टर्बाईन फिरवण्यासाठी. अगेन मी पुन्हा सांगेन की डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये किंवा जिथं जिथं असे रिझर्व्ज मोठ्या प्रमाणात आहेत, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे, तिथं इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन जिओथर्मलपासून केलं जातं. आपल्या देशात ही असे काही रिझर्व्ज आहेत. स्पेशली आपण हॉट गीझर्स बघतो, त्यांचं हॉट स्प्रिंग्स त्यांचा. तर अशा ठिकाणी हे जिओथर्मल एनर्जी प्रोडक्शनचे चान्सेस किंवा आपण तिथं टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करू शकतो. यानंतर रिन्युएबल एनर्जीमध्ये आहे बायोमास एनर्जी. तर एनर्जी प्लांटेशन असेल किंवा ॲग्रिकल्चरल किंवा अर्बन वेस्ट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे ही बायोमास एनर्जी यूज केली जाते. चुल्हाज आपण बघतो, ॲग्रिकल्चरल वेस्ट्स किंवा तिथल्या जवळपासचे लाकूड वापरून हीटिंगसाठी, कुकिंगसाठी, वेगवेगळ्या गरजा मिळवण्यासाठी, गरजा कंप्लीट करण्यासाठी आपण बायोमास एनर्जी ही वापरली जाते. यानंतर आहे बायोगॅस, याचाच पार्ट आहे. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिक वेस्ट्स आणि pH, टेम्परेचर यांच्या कंडिशन्स योग्य प्रकारे मेंटेन करून स्लरी प्रिपेअर करून तिथं मिथेन हा मेन कन्स्टिट्युएंट आहे बायोगॅसचा, तो प्रोड्यूस केला जातो आणि फ्युएलसाठी, हीटिंगसाठी, कुकिंगसाठी वापरला जातो. यानंतर आहेत बायोफ्युएल्स. याच्यामध्ये इथेनॉल आहे, गॅसोहोल किंवा मिथॅनॉल.
तर अल्कोहोल, पेट्रोल, इथेनॉल यांचं मिक्सिंग करूनसुद्धा ब्लेंडेड पेट्रोल असं आपण म्हणतो. तर बायोफ्युएलसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपण रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसच्या अंडर कॅटेगराईज करतो. स्पेशली कार फ्युएल असेल किंवा इंडस्ट्रियल हीटिंगसाठी आणि इतर पर्पजेससाठी एनर्जी मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो. हायड्रोजन ॲज अ फ्युएल, हायड्रोजन इज अ एक्सलंट वे ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी. फ्युएल मोठ्या चांगल्या प्रकारचं आहे. त्याची कॅलरिफिक व्हॅल्यू जी आहे ती हायेस्ट आहे, पण याच्यामध्ये इश्यूज आहेत की हाय फ्लेमेबिलिटी आहे अँड इट इज एक्सप्लोजिव्ह. त्यामुळे खूप केअरफुली अंडर हाय केअर हायड्रोजन ॲज अ फ्युएल म्हणून वापरावं लागतं. आता मी नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसच्या बाबतीत बोलेन. तर याच्यामध्ये सर्वप्रथम आहे कोल. रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस वापरून कमी प्रमाणात प्रदूषण होतं असं आपण म्हणू शकतो, किंवा ते निसर्गाचा पार्ट आहे. निसर्गाच्या एनर्जी, निसर्गाचे ट्रान्सफॉर्म्ड वे ऑफ डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी आपण वापरतो आणि आपल्या गरजा, समाजाच्या गरजा आपण फुलफिल करू शकतो. तर कोल जे आहे किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस इन जनरल हे पॉल्युटिंग पोटेन्शियल यांचं जास्त आहे. काही दशकं कोल आजही डॉमिनेट करतं. वेगवेगळ्या देशांमध्ये कोलचा प्रचंड यूज केला जातो आणि मिलियन्स ऑफ इयर कोल फॉर्म होताना अंडर प्रेशर अँड टेम्परेचरच्या कंडिशन्स मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो क्रूड पेट्रोलियम रिझर्व्स असतील किंवा फॉर्मेशन ऑफ कोल हे तयार झालेले आहेत. अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट हे 4 मुख्य प्रकारचे कोलचे फॉर्म्स आहेत. अँथ्रासाइट दिस इज द मोस्ट फॉर्म ऑफ हॅविंग हायर कॅलरिफिक व्हॅल्यू. तर भारतामध्ये जवळपास जगाचे 5% कोल रिझर्व्स आहेत. तसे ते खूप नाही आहेत. आपली लोकसंख्या आणि आपली गरज बघता, एनर्जीचं डिमांड बघता आणि फ्युचर डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जेव्हा आपल्याला जायचं तेव्हा जवळपास सर्व प्रकारच्या लोकली अवेलेबल आणि रिजनली आहेत या एनर्जी रिसोर्सेसचा वापर आपल्याला इन फ्युचर करायचा आहे. कोलपासून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो, डस्ट असते, इतर पोल्युटंट्स असतात, सल्फर डायऑक्साईड किंवा ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजनसुद्धा असतात. तर पेट्रोलियमबाबत मी म्हणेन की ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक आहे आणि त्यांच्याकडे जवळपास 65% इतके पेट्रोलियम क्रूड ऑइल रिझर्व्ज आहेत. क्रूड ऑइलचं थर्मल डिस्टिलेशन करून पेट्रोल, डिझेल आणि अनेक प्रकारचे प्रोडक्ट्स किंवा इंडस्ट्रीला प्रोसेसिंग वेगवेगळे प्रॉडक्ट्स करण्यासाठी जे काही लागतात मटेरियल्स हे प्रोड्यूस केले जातं. आणि आज जो काही प्रेझेंट रेट ऑफ पेट्रोलियम प्रॉडक्ट्स किंवा पेट्रोल आहे, पेट्रोल स्पेशली किंवा क्रूड ऑइलचं एक्स्ट्रॅक्शन जे आहे, ह्याच्या रेटनुसार पुढच्या काही दशकात हे रिझर्व्स संपून जातील अशी भीती नेहमीच व्यक्त केली जाते. पण देर इज नो डाऊट हे असे रिझर्व्स हे लिमिटेड आहेत आणि इन फ्युचर आपल्याला या रिझर्व्सना सोडून त्याला पर्यायी काय रिझर्व्स असतील, रिझर्व्स म्हणण्यापेक्षा या रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसचे वेगवेगळे मार्ग कसे असतील हे शोधावंच लागेल. यानंतर मी ट्रॅडिशनल किंवा नॉन रिन्युएबल एनर्जीच्या दृष्टीनं LPGचा उल्लेख करेन, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. याच्यामध्ये ब्युटेन जास्त असतो. आपल्याकडे जे सिलेंडर्स घरामध्ये यूज केले जातात त्याच्यामध्ये LPG, सो गॅस विच इज कन्वर्टेड अंडर हाय प्रेशर, इट बिकम्स लिक्विड आणि मग ते सिलेंडर्समध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी आपण हीटिंग, कुकिंग आणि इतर पर्पजेससाठी त्याचा वापर करतो. तर आसाम असेल, गुजरात असेल किंवा बॉम्बे हाय अशा ठिकाणी LPG किंवा या गॅसचे रिझर्व्स आपण बघतो. इट इज लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस
किंवा मी पुढे सांगेन नॅचरल गॅस. याच्यामध्ये नॅचरल गॅस हा क्लीनेस्ट सोर्स ऑफ एनर्जी प्रोडक्शन आहे ॲज पार्ट ऑफ नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेस. पण याच्यामध्ये सुद्धा काही इश्यूज आहेत. तो कारमध्ये वापरला जातो. आपण CNG कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस किंवा सिंथेटिक नॅचरल गॅस असंही नाव आहे. कारमध्ये वापरताना इव्हन ब्राझीलसारख्या देशात 4 प्रकारचे वेगवेगळे फ्युएल टँक्स किंवा फ्युएल स्टोरेज कपॅसिटीचे युनिट्स असतात. पेट्रोल आहे, डिझेल आहे, ब्लेंडेड आहे, गॅस आहे. तर जसं आपल्याकडे सुद्धा कारमध्ये काही ठिकाणी CNG प्लस पेट्रोल किंवा अशा गोष्टींचं कॉम्बिनेशन असतं. पुढचं नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसमध्ये मी न्यूक्लिअर एनर्जी, कारण युरेनियम थोरियमचे रिझर्व्स हे संपून जाऊ शकतात. जरी त्याच्याबाबतीत थोडा डिलेमासुद्धा आहे की शुड बी दे कन्सिडर्ड अंडर नॉन रिन्युएबल ऑर नॉट. पण ट्रिमेंडस पोटेन्शियल ऑफ एनर्जी प्रोडक्शन हे न्यूक्लिअर एनर्जीमध्ये आहे. आपण युरॅनियमचं फिशन करून एनर्जी प्रोडक्शन केलं जातं आणि त्याच्यापेक्षा थोडे लाईटर एलिमेंट्स तयार होतात. फिशन आणि फ्युजन, हायड्रोजनचं फ्युजन करून किंवा 2 लाईटर एलिमेंट्स फ्यूज करून अंडर कंट्रोल्ड कंडिशन्स फ्युजन न्यूक्लिअर फ्युजन एनर्जी प्रोड्यूस केली जाते. जगभरात फिशन रिॲक्टर्स जास्त प्रमाणात आहेत, मोठ्या प्रमाणात. कारण माझ्या माहितीप्रमाणे फ्युजन रिॲक्टर्समध्ये रिस्क जास्त असते आणि ती टेक्नॉलॉजी, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ही प्रत्येक रिॲक्टरमध्ये असावी लागते. शेवटी त्याच्या जे न्यूक्लिअर एलिमेंट्स किंवा न्यूक्लिअर रिॲक्टर जिथं आणि त्याद्वारे जी काही एनर्जी प्रोड्यूस केली जाते त्यावरसुद्धा मोठे कंट्रोल आणि मॉनिटरिंग हे इंटरनॅशनल एजन्सीचं असतं. न्यूक्लिअर एनर्जीच्या बाबतीत सांगायचं झालं तर डिस्ट्रक्टिव्ह पॉवर ही याच्याशी असोसिएटेड आहे आणि काही देश त्या फ्युएल्स किंवा त्या एलिमेंट्सचा मिसयूज आणि न्यूक्लिअर वेपन डेव्हलपमेंट करण्यासाठी करू शकतात. पूर्वी असं झालेलं आहे. ऑफिशियली आणि अनऑफिशियली न्यूक्लिअर वेपन्स असणारे देश हे वेगळे आहेत. तशी आपल्याला वाचायला मिळेल अशा गोष्टी. तर याबरोबरच मी तुम्हाला सांगेन की रिन्युएबल एनर्जी प्रोडक्शन हे जास्त प्रमाणात झालं पाहिजे. कारण क्लीन सोर्स ऑफ एनर्जी अँड अनलिमिटेड सोर्स ऑफ एनर्जी एका अर्थानं हा तिथं आहे. ट्रॅडिशनल एनर्जी रिसोर्सेस किंवा नॉन रिन्युएबल एनर्जी रिसोर्सेसमुळे मायनिंग ॲक्टिव्हिटीजना चालना मिळते आणि मग ओव्हरऑल एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन, ऑक्युपेशनल हेल्थ हजार्ड्स किंवा पॉल्युशनचे मोठ्या प्रमाणात एअर वॉटर पॉल्युशन त्या देशामध्ये होऊ शकतं. पण इन फ्युचर वाढणारी लोकसंख्या, एनर्जीचा वाढणारा डिमांड या सर्वांचा विचार करून त्या देशाची पॉलिसी असली पाहिजे की कुठल्या एनर्जी प्रोडक्शन वेजना आपण प्रिफरन्स देतोय आणि तो प्रिफरन्स देऊन त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून पुढची वाटचाल केली पाहिजे. आणि ओव्हरऑल यासाठी संपूर्ण समाजाचा, लोकांचाही सपोर्ट गव्हर्नमेंटला असला पाहिजे. पब्लिक पार्टिसिपेशन मी असं म्हणेन. तर एवढं बोलून मी माझे हा टॉपिक इथं संपवतो. पुढच्या वेळेला असाच काही टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.